गाईज, आज आपण सँडविच बनवणार आहे. तुम्हाला दाखवतो सँडविचची रेसिपी. चला, पहिले आपण चटणी करून घेतो. त्यासाठी आपण घेतलेलं आहे कोथिंबीर आहे, पुदिना आहे, मिरची, आलं, लसूण, थोडी साखर आणि जिरं टाकणार आहे आपण त्यात. तर आता मम्मी हे मिक्सरला लावणार आहे चटणीसाठी. मीठ पण टाकायचं आहे. सगळं आपण मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे, मिक्सरच्या भांड्यात. त्याची चटणी तयार झाली की नंतर आपण इथे घेतलेलं आहे काकडी, टॅमॅटो, कांदा, बीट आणि बटाटा घेतला आहे. तो आपण बारीक बारीक त्याचे स्लाइस करून घेणार आहे. ते दाखवतो थोड्या वेळाने तुम्हाला. नंतर आपण घेतलेलं आहे अमूल बटर घेतला आहे. सँडविचचे ब्रेड घेतले आहेत. तर केचप घेतलेला आहे आपण. तर तुम्हाला तर रेसिपी दाखवतो सँडविचची. चला, तर मम्मी आपल्याला मदत करते आता, की मम्मीला मी मदत करतो माहीत नाही. असं आमचं किचन आहे. आपण अमूल बटर आणि चटणी मगाची दाखवलेली ती तयार करून घेतले. आणि पहिले आपण अमूल बटर लावून घेतलेलं आहे. नंतर ही चटणी अशी लावलेली आहे. तर हे मम्मीनं कटिंग करून ठेवलं नाही सगळं, ते आपण हळूहळू थोडं लावूया. आपण सगळं लावलेलं आहे ह्याला. आता ते आपण तव्यामध्ये फ्राय करायला ठेवतो. तर मम्मी दाखवते तुम्हाला. खाली आपण तव्यावर बटर सोडलेलं आहे, अमूल बटर. आणि दुसऱ्या साईडला आपण अमूल बटरने चटणी लावून घेतलेली आहे त्याला. टोस्टर नाही आहे. काय मम्मी बोलते बघू, काय बोलतेस? टोस्टर नाही आहे, तव्यात आपलं भाजायचं. तव्यात पण चांगलं होतं ना. टोस्टरमध्ये भरलं भाजायचं असतं. टोस्टरमध्ये भाजलं अजून छान वाटतं. तर हे थोडंसं भाजून घ्यायचं, मग पलटी करायचं. वरनं परत अमूल बटर सोडते. गॅसची फ्लेम थोडी लो ठेवायची, नाहीतर करपू शकतं. हे आपण आता पलटी करून घेतलं आहे. नंतर आपण काढायचं आणि थोडे असे मधोमध कट मारायचे, मग अजून छान वाटतं बघायला. सॉस टाकायचा आणि खायचा. आपलं सँडविच तयार करून झालेलं आहे. सगळ्यांनी खायला या. एक स्लाइस उरतो त्याचा असा पण तुम्ही अर्धा सँडविच तयार करू शकता. एवढे झालेत सँडविच, या सगळ्यांनी खायला.
मम्मी कसं वाटतंय? मस्त. खाणार ना? ब्लॉग कसा वाटला सगळ्यांनी कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.